Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? बुलढाणा जिल्ह्यातल्या धाड गावामध्ये काल रात्री 2 गटामध्ये राडा झाल्यानंतर मोटरसायकलसह ॲपे गाड्यांचे या ठिकाणी मोठं नुकसान झालंय। आपण बघू शकतो की काल रात्री धाड येथे मिरवणुकी दरम्यान जो राडा झाला होता फटाका फोडल्याच्या कारणावरून, त्यानंतर या ठिकाणी मोठा राडा पाहायला मिळाला आणि या राडाच्या नंतर दोन्ही गटाकडून या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली होती, जाळपोळही करण्यात आलेली होती। यामध्ये जवळपास 7 मोटरसायकल या ठिकाणी जाळण्यात आलेल्या आहेत। काही हात गाड्यांच्या म्हणजे व्यावसायिक जे लोक आहेत त्यांच्या सुद्धा गाड्या या ठिकाणी जाळण्यात आलेल्या आहेत, त्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। आणि जे पॅसेंजर वाहतूक करणारे जे ऑटो आहेत त्या ऑटोंचं या ठिकाणी म्हणजे 4 गाड्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान करण्यात आलं। त्यामुळं जे व्यावसायिक असतील आणि मोटरसायकल धारक असतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झालंय। राड्याच्या नंतर पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात जरी आणली असली तरी सध्या पोलिसांकडून आरोपीची म्हणजे दोन्ही गटाकडच्या आरोपीची या ठिकाणी धरपकड सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 33 लोकांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते, तर 17 लोकांना या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र एकंदरीत पाहिलं तर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। ठिकठिकाणी या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलिसांकडून या ठिकाणी शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जमावबंदी आदेश या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। रात्रीच या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पोलिसांना म्हणजे स्थानिक पोलिसांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना सुद्धा या ठिकाणी शांततेचं आवाहन केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर परिस्थिती सध्या या ठिकाणी नियंत्रणात आहे आणि सध्या या धाड गावामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे या ठिकाणी परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, धाड, बुलढाणा। Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।